इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 प्रकरण क्रमांक 6 प्रकाशाचे अपवर्तन। याच्यामध्ये आपण प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय, अपवर्तनाचे नियम कोणते, अपवर्तनांक एखाद्या वस्तूचा काय असतो आणि प्रकाशाचे अपस्करण कसं होतं या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत। आता साधारणपणे जर आपण विचार केला तर प्रकाश हा सरळ रेषेत प्रवास करतो, हे आपण याआधी अभ्यासलेलं आहे। त्यामुळे प्रकाशाच्या मार्गात जर एखादी अपारदर्शक वस्तू आली तर त्या वस्तूची छाया निर्माण होते। म्हणजेच थोडक्यात आपलं शरीर हे अपारदर्शक आहे। येणारी सूर्यापासून येणारी जी सूर्यकिरण आहे ती आपल्यावरती पडल्यानंतर आपली सावली तयार होते। निर्माण झालेल्या छाया स्रोताच्या सापेक्ष असलेल्या वस्तूच्या स्थानामुळे कशा बदलतात याचाही आपण मागील इयत्तांमध्ये अभ्यास केलेला आहे। म्हणजे वस्तू कुठे ठेवल्यावर त्याची प्रतिमा कशी असेल। परंतु काही विशिष्ट परिस्थितीत प्रकाश किरण वाकूही शकतात, हे आपण आता या प्रकरणामध्ये पाहणार आहोत। म्हणजे आपण प्रकाश किरण सरळ रेषेतच जातात असं म्हटलेलं, पण ते वाकू शकतात, त्यांची दिशा बदलू शकते, हे आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत। मग याच्यासाठी आपल्याला एक 2 कृती सांगितलेल्या आहेत इथं, त्या मी थोडक्यात सांगतो तुम्हाला। पाण्याने भरलेले एक काचेचा ग्लास घ्या, त्यात पेन्सिल उभी करून अर्धवट बुडवा व पाण्यात बुडलेल्या भागाच्या जाडीचे निरीक्षण करा। आता आपण जेव्हा पाण्यामध्ये पेन्सिल बुडवतो तेव्हा आपल्याला पाण्यात असलेली अर्धवट बुडलेली जी पेन्सिल असेल तिचं आकार, जाडी ही वाढलेली दिसते बाहेरच्या पेन्सिलपेक्षा। आणि दुसऱ्यामध्ये आपण काय करायचं आहे तर एका धातूच्या भांड्यात 5 रुपयाचे नाणे ठेवा। भांड्यापासून हळूहळू दूर जा, ज्या ठिकाणी ते नाणे दिसेनासे होईल त्या ठिकाणी थांबा। तुम्ही नाण्याच्या दिशेने पाहत राहा व एका मित्राला त्या भांड्यात नाण्याला धक्का न पोहोचेल अशा रीतीने हळूहळू पाणी ओतायला सांगा। पाण्याची पातळी एका विशिष्ट स्तरापर्यंत आल्यावर तुम्हाला ते नाणे परत दिसू लागेल। कसं का होतं तर आरशामध्ये असं त्या काचेमध्ये असलेलं जे नाणं आहे ते काही वेळासाठी आपल्याला दिसतं, आणि जेव्हा आपण त्याच्यामध्ये पाणी ओततो तेव्हा पुन्हा त्याच्यापासून बाहेर पडणारी जी प्रकाश किरण आहेत त्याचा आकार वाढल्याचा भास होतो, त्याच्यामुळे ते आपल्याला दिसायला लागतं। जी आपण पहिल्या कृतीमध्ये पेन्सिल उभी ठेवलेली ती तिरकस केली तर आपल्याला ती तुटलेली भासते, कारण तिथंसुद्धा प्रकाश किरणाने आपली दिशा बदललेली आहे, त्यामुळे आपल्याला ती तुटल्याचं जाणवतं। म्हणजेच या दोन्ही कृतीवरून आपल्याला असं लक्षात येतं की पाण्याच्या पृष्ठभागाजवळ पाण्यातून बाहेर येताना प्रकाशाची दिशा बदलण्याचे कार्य तिथं घडून आलेलं आहे। म्हणजे पाण्यातून बाहेर येणारे प्रकाश किरण आपली दिशा बदलतात। म्हणजेच प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना, प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये जाताना आपली दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात। म्हणजे प्रकाश किरण एका पारदर्शक म्हणजे एक अशी वस्तू की ज्याच्यातनं इकडून तिकडचं दिसतं। पाणी पारदर्शक आहे, हवा पारदर्शक आहे, काच पारदर्शक आहेत, ही 3 वेगवेगळी माध्यमं आहेत। मग याच्यातनं इकडून तिकडे जातेवेळी प्रकाश किरण आपली मार्गक्रमणाची दिशा बदलतो, या गुणधर्माला आपण प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतो। आता प्रकाशाचं अपवर्तन म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलं। इथे एक कृती सांगितली, ही कृती आपल्याला प्रात्यक्षिक परीक्षेला असते, तो प्रयोग आपण प्रत्यक्ष करणार आहोत प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळी। तर त्याच्यामध्ये एक आपल्याला सांगितले की एक काचेची चिप घेतलेली आहे आणि त्या चिपेच्या एका बाजूला इथे ही स्तंभिका काढली। या स्तंभिकेच्या डाव्या बाजूला ए आणि बी या 2 टाचण्या तिथं लावलेल्या आहेत, एका पुढे एक, आणि त्यांच्यापासून येणारे जे प्रकाश किरण आहेत ते या स्तंभिकेशी आय एवढा कोन तयार करतात, हे आपल्याला तिथं दिसतंय। त्यानंतर त्याच टाचण्या आपण या SR या बाजूने आपण या बाजूने बघणार, या इकडच्या बाजूने बघणार आहोत। मग ते आपल्याला
ज्या रेषेमध्ये दिसतील अशा रेषेमध्ये त्या सी आणि डी अजून 2 आपण टाचण्या लावणार आहोत आणि नंतर इथं एक स्तंभिका काढणार आहोत. इथं होणारा जो कोन आहे हा ई कोन असेल आणि हे आपण सगळं झाल्यानंतर काचेची आउटलाईन काढून घेणार आणि ती आकृती नंतर बघणार आहोत. मग बघल्यानंतर आपल्याला ते असं लक्षात येतं की प्रत्यक्ष जर आपण वर्ण बघितलं तर येणारे जो प्रकाश किरणांचा मार्ग हा असा होता, पण आपल्याला मिळतोय तो या पद्धतीने मिळतोय. म्हणजे प्रकाश किरणाची दिशा त्या ठिकाणी बदललेली आपल्याला जाणवते. या कृतीमध्ये काचेच्या लादीतून प्रकाशाचे 2 वेळा अपवर्तन होते. प्रकाश किरण हवा माध्यमातनं म्हणजे ए बी जो टाचण्या आहेत या हवा माध्यमामध्ये आहेत त्या काचेमध्ये जातेवेळी प्रकाश किरण पी क्यूवर व एन बिंदूपाशी पहिले अपवर्तन होते. म्हणजे इथं या ठिकाणी पहिल्यांदा अपवर्तन झालं तर दुसरे अपवर्तन प्रकाश किरण काच माध्यमातून हवा माध्यमामध्ये प्रवेश करताना बाजू एस आरवर एम बिंदूपाशी होते. म्हणजे या ठिकाणी दुसऱ्यांदा अपवर्तन झालं म्हणून या दोन्ही रेषा एकमेकांना समांतर असणार आहेत. पहिल्या वेळेस आपत्ती कोन आय तर दुसऱ्या वेळेस I1 असं असतो. लक्षात घ्या की I1 बरोबर आर, I1 बरोबर आर. इथे आर हा पहिल्या अपवर्तनातील अपवर्ती कोन आहे, तसेच दुसऱ्या अपवर्तनातील ई अपवर्ती कोन असून ई बरोबर आय आहे. काचेच्या लादीच्या दोन्ही समांतर बाजू पी क्यू व एस आर जवळ प्रकाश किरणांचे दिशा बदलण्याचे प्रमाण समान पण विरुद्ध असते. त्यामुळे लादूतून निघणारा निर्गत किरण एम डी हा एम डी आणि ए बी लादीवर पडणाऱ्या आपाती किरण ए एनच्या दिशेला समांतर असतो, परंतु निर्गत किरण आपाती किरणाच्या मूळ मार्गापासून काहीशा विस्थापित झालेला दिसतो. म्हणजे थोडक्यात आपण मगाशी सांगितलं तेच की हा एम डी हा बाहेर येणारा किरण आणि हा इकडनं येणारा ए एन जर आपण पुढे वाढवली तर हे दोन्ही पण एकमेकाला समांतर आहेत. म्हणजे ते एकमेकांपासून दूर गेलेले आहेत कारण इथं 2 वेळा त्याचं अपवर्तन झालेलं आहे. मग त्याच्यासाठी अपवर्तनाचे नियम आपण जाणून घेऊया. त्या अपवर्तनाचे नियम आपल्याला या कृतीमध्ये सुद्धा आपल्याला लक्षात आले की हा आपातन कोन आणि हा निर्गत कोन हे दोन्ही समान मापाचे असतात आणि आतमध्ये असलेला आर अपवर्तन कोन आणि इथं झालेला सुद्धा अपवर्तन कोन हे दोन्ही सारखे असतात. दुसरी गोष्ट, आपाती किरण आणि निर्गत किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. आता याच गोष्टी आपण पुढे नियमाच्या स्वरूपात जाणून घेऊया. आता इथे ही आकृती दाखवलेली आहे. या आकृतीमध्ये जर आपण विचार केला तर हवेतून काचेत जाणाऱ्या किरणांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणजे हे हवा माध्यम आहे. या हवा माध्यमामधनं या काचेच्या माध्यमामध्ये त्याचा प्रकाश किरण प्रवास करत आहेत. मग या ठिकाणी ए एन हा आपाती किरण असून एन बी हा अपवर्तित किरण झाला. मग आपाती किरण व अपवर्तित किरण आपात बिंदू एन असलेल्या स्तंभिकेच्या म्हणजे सी डीच्या विरुद्ध बाजूस आहेत. हा पहिला नियम. आपाती किरण आणि अपवर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि एकाच प्रतलात असतात. हे पहिलं झालं. आणि स्तंभिकासुद्धा त्याच प्रतलात आहे म्हणजे तीनही गोष्टी एकाच प्रतलात असणार आहेत. दुसरा नियम आपल्याला मिळतोय, दिलेल्या माध्यमांच्या जोडीकरता येथे हवा व काच साइन आय व साइन आर यांचे गुणोत्तर स्थिर असते. येथे आय हा आपाती कोन असून आर हा अपवर्तित कोन आहे. यांचं गुणोत्तर जे आहे हे नेहमी स्थिरच असणार आहे, ते बदलत नाही. साइन आय छेद साइन आर. अपवर्तनाचे नियम आपल्या लक्षात आलेले आहेत. पुढे अपवर्तनांक म्हणजे साइन आय छेद साइन आर हा जो स्थिरांक आहे हा याला आपण अपवर्तनांकसुद्धा आपण म्हणू शकतो किंवा एखाद्या वस्तूचा 2 वस्तूंचा किंवा एखाद्या वस्तूचा अपवर्तनांक हा काही विशिष्ट असतो, सर्व वस्तूंचा सारखा असणार नाही. मग अपवर्तनांक आपण जाणून घेऊया. प्रकाश किरण वेगवेगळ्या माध्यमात शिरताना प्रकाशाच्या दिशेतील बदलाचे प्रमाण वेगवेगळे असते. म्हणजे प्रकाश किरण वेगवेगळ्या माध्यमात शिरतोय. एकदा हवेतून पाण्यामध्ये, पाण्यामधून हवेमध्ये, हवेमधून काचेमध्ये असे वेगवेगळ्या
पण पारदर्शी माध्यमातून जर जात असेल तर अशा वेळी ते माध्यमाच्या अपवर्तनांकाशी संबंधित असते. म्हणजे ते जो किती प्रमाणात ते विचलित होणार आहेत, बदलणार आहे आपली दिशा, हे प्रत्येक माध्यमाचं जे अपवर्तनांक आहे त्याच्यावर अवलंबून असणार आहे. आणि वेगवेगळ्या माध्यमांकरिता तसेच एकाच माध्यमासाठीही वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाश किरणांसाठीही अपवर्तनांक वेगवेगळा असतो. जर माध्यम एकच असेल आणि रंग जर आपण ताना पिही निपाजा हे 7 रंगापैकी कोणताही जर रंग घेतला तर प्रत्येक रंगाचा सुद्धा किंवा त्या माध्यमाचा प्रत्येक रंगासाठीचा अपवर्तनांक हा वेगळा असतो. काही माध्यमांचे निर्वाताच्या संदर्भातील अपवर्तनांक पुढील सारणीत दिलेले आहेत. निर्वात याचा अर्थ ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं हवेचं भाग नाही अशा ठिकाणचा अपवर्तनांक दिलेला आहे. निर्वाताच्या संदर्भातील असलेल्या अपवर्तनांकाला आपण निरपेक्ष अपवर्तनांक असं म्हणतो. माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अपवर्तनांक अवलंबून असतो. म्हणजे एखादं माध्यम आहे त्याच्यामध्ये असलेल्या प्रकाशाचा वेग किती आहे याच्यावरनं अपवर्तनांक किती आहे असणार आहे ते अवलंबून असणार आहे. काही माध्यमांचे इथं अपवर्तनांक दिलेले आहेत. या गोष्टीचा अभ्यास स्वयंअध्ययनातून आपल्याला करायचा आहे. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. अपवर्तनांक कोणाचा किती आहे. समजा आकृती 6.3 मध्ये दाखवल्याप्रमाणे माध्यम 1 मध्ये प्रकाशाचा वेग v1 आहे. इथं दाखवलं आहे हा वेग v1 आहे आणि दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग v2 आहे. म्हणजे कोणतंही पहिलं माध्यम आहे हवा आणि दुसरं माध्यम आहे काच. याच्यामध्ये हवेतील प्रकाशाचा वेग v1 आणि काच या माध्यमातील प्रकाशाचा वेग v2. पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक ते लिहिते वेळी आपण असं लिहिणार n. एक मिनिट पुन्हा बघूया. हा n1 आणि इकडे 2. वास्तविक कसं करणार. पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणून कितव्याचा आपण अपवर्तनांक बघतोय. पहिल्याच्या संदर्भातील दुसऱ्याचा म्हणून 2 पहिला आणि 1 नंतर n हे अक्षर तिथं वापरलं जातं. पहिल्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाचा दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाशी असलेले गुणोत्तर म्हणजेच त्याचा अपवर्तनांक. म्हणजेच आपण म्हटले पहिल्याच्या संदर्भातील दुसरा म्हणून पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग भागिले दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग बरोबर अपवर्तनांक 2n1. वास्तविक आपण काय वाचणार. पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक. याप्रमाणे दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भातील पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक लिहितेवेळी 1n2 या पद्धतीने आपण लिहू शकतो v2/v1. आता जर आपण पाहिले की पहिले माध्यम निर्वात पोकळी असेल आणि दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक हा निरपेक्ष अपवर्तनांक असतो त्यास केवळ n संबोधलं जातं. म्हणजे जर पहिलं माध्यम निर्वात पोकळी आहे आणि दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक हा निरपेक्ष अपवर्तनांक असतो त्यास केवळ फक्त n लिहिलं जातं. पहिल्याच्या संदर्भातील दुसरा दुसऱ्याच्या संदर्भातील पहिला असं आपण लिहू शकत नाही. हे या इथं आपल्याला असं लक्षात येतं की अपवर्तनांक जो आहे हा प्रकाशाच्या त्या माध्यमातील वेगावरती अवलंबून असतो. इथं एक सांगा पाहू म्हणून सांगितलेलं आहे. याच्यामध्ये हे तुम्हाला स्वयंअध्ययन करायचं आहे. 2020-21 या सालासाठी आपल्याला ते स्वयंअध्ययनासाठी ठेवलेलं आहे. इथं जर बघितलं तर विरल माध्यमातून घन माध्यमामध्ये जातेवेळी प्रकाश किरण काय होतं तर जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमामध्ये जातो तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकतो. बघा ही स्तंभिका आणि हा स्तंभिकेच्या दिशेने झुकलेला आहे. जेव्हा घन माध्यमातून विरल माध्यमामध्ये जातो प्रकाश किरण तेव्हा तो स्तंभिकेपासून दूर जातोय. आणि जेव्हा प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये प्रवास करतेवेळी किंवा प्रवेश करतेवेळी
जर तो त्या माध्यमाला लंब दिशेत असेल तर त्याचं अपवर्तन होत नाही, तो आहे त्याच दिशेने पुढे निघून जातो. आपण साऱ्यांनी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये म्हणजे रात्रीच्या वेळी तारे लुकलुकताना आपण पाहिलेले असतील. पण तारे जर विचारात घेतले तर ते स्वयंप्रकाशित असतात आणि स्वयंप्रकाशित असल्यामुळे सूर्यसुद्धा हा एक प्रकारचा ताराच आहे. मग ते स्वयंप्रकाशित असल्यामुळे ते त्यांच्यापासून येणारे प्रकाश किरण जे आहेत ते नेहमीच आपल्यापर्यंत पोचले पाहिजेत. मग असं का होतं की ते तारे आपल्याला लुकलुकते वेळी दिसतात? तर त्याचंसुद्धा कारण आहे तिथं असलेलं आपल्या ताऱ्यापासून आपल्यापर्यंत असलेलं अंतर, याच्यामध्ये असलेलं जे माध्यम आहे, हवा हे माध्यम, ते माध्यम त्याच्यासाठी कारणीभूत आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं तर कधी हवा उष्ण असते, कधी हवा थंड असते. त्यामुळे त्या माध्यमानुसार उष्ण किंवा थंड माध्यमामुळे हवेच्या तिथं त्या हवेचा अपवर्तनांक बदलतो. तर तो कधी कमी होतो, कधी जास्त होतो. त्यामुळे आपल्यापर्यंत येणारे जे प्रकाश किरण आहेत हे सरळ न येतात, ते कधी येतात, कधी आपल्याला दिसत नाहीत. त्यामुळे तारा लुकलुकल्याचा आपल्याला भास होतो, प्रत्यक्ष तारे लुकलुकत नसतात. स्थानिक वातावरणाचा प्रकाशाच्या अपवर्तनावर थोड्या प्रमाणात परिणाम होत असतो. आता याच्यामध्ये जर आपण वरची दोन्ही उदाहरणं बघितली तर त्याच्यामध्ये रस्त्याजवळील किंवा वाळवंटाच्या पृष्ठभागावरील तसेच ज्वालांवरील हवा गरम असल्याने विरल असते व तिचा अपवर्तनांक कमी असतो. म्हणजे गरम हवा जेवढी जास्त असेल तेवढा त्याचा अपवर्तनांक कमी असतो आणि उंचीप्रमाणे विरलता कमी होत जाते व अपवर्तनांक वाढत जातो. पहिल्या उदाहरणात ह्याबद्दल बदलत्या अपवर्तनामुळे अपवर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रकाशाची दिशा सतत बदलत असते. म्हणजे आपण उन्हाळ्यात जर बघितलं तर रस्त्यावरती आपल्याला मृगजळ म्हणजे पाणी असल्याचा भास होतो, पण आपण त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष काहीच नसतं. तसंच आपण पुन्हा पुढे गेलो की पुन्हा आपल्याला परत तसंच दिसतं. किंवा एखाद्या ठिकाणी आपण शेकोटी पेटवली तर त्याच्यातनं येणारी सुद्धा वाफ जी आहे ती सुद्धा आपल्याला थरथरणारी दिसते. याचं कारण की त्याच्यामध्ये हवा गरम झाल्यामुळे त्या ठिकाणी तिचं अपवर्तनांक कमी होतो आणि थंड हवेचा अपवर्तनांक जास्त असतो. आकृती 6.5 मध्ये दाखवल्याप्रमाणे दूरवरील वस्तूकडून येणारे प्रकाश किरण त्या वस्तूच्या जमिनीत असलेल्या प्रतिमेकडून आल्यासारखे भासतात. यालाच मृगजळ असं आपण म्हणतो. दुसऱ्या उदाहरणात बदलत्या अपवर्तनांकामुळे बदलणाऱ्या प्रकाश किरणाच्या दिशेमुळे होळीच्या ज्वालांपलीकडील वस्तूंची स्थिती बदलल्याचा म्हणजे वस्तू हलल्याचा आपल्याला भास होतो. आता वातावरणाचा प्रकाश अपवर्तनावर होणारा एक परिणाम म्हणजे ताऱ्याचं लुकलुकणं. म्हणजे तारे का लुकलुकतात त्याचं हे एक आपण कारण बघितले. तारे स्वयंप्रकाशित असल्याने ते चमकतात व सूर्यप्रकाश नसल्याने ते रात्री आपल्याला दिसतात. तारे आपल्यापासून खूप जास्त अंतरावर असल्याने ते प्रकाशाचे बिंदू स्रोत असल्याचे आपल्याला जाणवतात. पण वातावरणातील हवेचा अपवर्तनांक जमिनीकडे येताना वाढत जातो, कारण हवा जी आहे ती पृथ्वीच्या पृष्ठभागावर जास्त आहे, घन स्वरूपात आहे आणि जसं उंचीवरती जाणार तशी हवेचं घनता कमी होत जाते. त्यामुळे जसं वरती जाणार तसं त्याची हवेचा अपवर्तनांकसुद्धा कमी होत जातो. हवेची जशी घनता वाढत जाते तसं अपवर्तनांक वाढत जातो. म्हणून वातावरणातून तारका प्रकाशाचे अपवर्तन होताना तारका प्रकाश स्तंभिकेकडे झुकल्यामुळे आकृती 6.6 मध्ये दाखवल्याप्रमाणे तारा त्याच्या आहे त्या स्थितीपेक्षा थोडासा उंचीवर असल्याचे आपल्याला भासते. म्हणजे आता आपण समजा ही वास्तव स्थिती, सूर्य उगवतो त्याचा वेळ सांगतोय. सकाळच्या वेळेला आपल्याला सूर्य जेव्हा दिसतो, प्रत्यक्ष दिसत असतो, तो आभासी असतो. म्हणजे ही क्षितिज रेषा या क्षितिजाच्या खाली असतेवेळी आपल्याला तो सूर्य वरती असल्याचा भास होतो, कारण सूर्य आपल्यापासून अनंत अंतरावर आहे. आणि जसं आपण बघणार की हे जे अंतर जास्त आहे, म्हणजे जसे सूर्यप्रकाश किरण त्या आतमध्ये येतील पृथ्वीच्या वातावरणामध्ये तशी हवेची घनता वाढत जाते आणि जशी हवेची घनता वाढत जाते तसं तो अपवर्तनांक वाढत गेल्यामुळे ते किरण
असे वक्र स्वरूपात आपल्यापर्यंत पोचतात, पण आपल्याला भास होतो की ते प्रकाश किरण आपल्यापर्यंत सरळ आलेले आहेत. म्हणून सूर्य आपल्याला उगवण्याच्या आधी 2 मिनटं अगोदर दिसत असतो आणि सूर्य मावळल्यानंतरसुद्धा 2 मिनटं उशिरापर्यंत तो आपल्याला दिसत असतो. ताऱ्याची ही आभासी स्थिती स्थिती स्थिर नसून किंचितशी बदलत राहते. याचे कारण म्हणजे हवेची सतत होणारी हालचाल व घनता व तापमान यातील बदलामुळे वातावरण स्थिर नसते. त्यामुळे एखाद्या भागातील हवेचा अपवर्तनांक सतत बदलतो व अशा प्रकारे अपवर्तनांकात होणाऱ्या बदलामुळे ताऱ्याची आभासी स्थिती व प्रखरता सतत बदलत असते व ते त्यामुळे लुकलुकताना आपल्याला दिसतात. जसं सूर्याचं सांगितलं तसंच इथं ताऱ्याचं सुद्धा आपल्याला होतं. आपण आणि तारा याच्यामध्ये असंख्य प्रमाणाचं अंतर आहे आणि त्याच्यामध्ये हवा हे माध्यम आपलं अपवर्तनांक बदलत असतो, त्याच्यामुळे ते तारे लुकलुकतेवेळी दिसतात. ग्रह आपल्याला लुकलुकताना दिसत नाहीत, याचे कारण ते आपल्यापासून ताऱ्याच्या तुलनेत बरेच जवळ असतात. त्यामुळे ते एक बिंदू स्रोत नसून बिंदू स्रोतांचा समूह असतात. वातावरणातील बदलत्या स्थितीमुळे त्यातील काही बिंदू अधिक तेजस्वी तर काही कमी तेजस्वी दिसतात. त्यांचे स्थानही बदलते, पण त्यांची एकूण सरासरी प्रखरता स्थिर राहते. तसेच त्यांचे सरासरी स्थानही स्थिर राहते, म्हणून ते लुकलुकताना दिसत नाहीत. म्हणजे जर ग्रहांचा आपण विचार केला, आपल्या आजूबाजूचे ग्रह, तर ते आपल्याला लुकलुकतेवेळी का दिसत नाही, तर ते आपल्यापासून ताऱ्यांच्या तुलनेत जवळ आहेत आणि ते आपल्याला बिंदू स्रोता स्वरूपात न दिसता ते मोठे दिसतात. आता मोठे असल्यामुळे समजा आपण LED बल्ब घेतला आणि त्याच्यामध्ये LEDची जी आर्क लॅम्प येतो त्या लॅम्पमध्ये बघितलं तर जवळपास 15-20 त्याच्यामध्ये बल्ब असतात. त्याच्यातला समजा एक बल्ब बंद केला आणि 19 चालू आहेत. असं करत करत प्रत्येक बल्ब बंद होणार, पण एक जेव्हा बल्ब बंद होईल त्यावेळी इतर बल्ब चालूच असतील. त्याच्यामुळे सरासरी प्रखरता त्याची तेवढीच राहणार आहे, 19 बल्ब एवढीच. तसंच त्या ग्रहांपासून येणारं प्रकाशकिरण जरी बाजूचा भाग प्रकाशित झाला असेल, एखाद्या ठिकाणचा येणारं प्रकाशकिरण कमी झालं असेल तरीसुद्धा त्याची प्रखरता तेवढीच राहते. त्याच्यामुळे ग्रह आपल्याला लुकलुकताना दिसत नाही. सूर्योदय होणे म्हणजे सूर्याचे क्षितिजाच्या वर येणे असे आपण म्हणतो, परंतु आकृती 6.7 मध्ये दाखवल्याप्रमाणे सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असतानाच त्यापासून येणाऱ्या प्रकाशाचे पृथ्वीच्या वायुमंडळातून येताना अपवर्तन झाल्यामुळे प्रकाश वक्र मार्गाने आपल्यापर्यंत येतो. त्यामुळे आपल्याला सूर्य क्षितिजावर येण्यापूर्वीच दिसू लागतो. असेच सूर्यास्ताच्या वेळेसही घडते व सूर्य आपल्याला क्षितिजाखाली गेल्यावरही काही काळ दिसत असतो. याचं कारण प्रकाशाचे अपवर्तन हा भाग आहे. पुढे आपण प्रकाशाचे अपस्करण अभ्यासणार आहोत. आपण प्रकाशाचे अपवर्तन अभ्यासला, आता अपस्करण जाणायचे आहे. साधे आपण कृती केलेली आहे, बऱ्याच जणांनी तुम्ही अभ्यासलेली असणार आहे. आपल्या जी कंपास पेटीमध्ये असलेली एक मोजपट्टी असते, ज्याला आपण स्केल म्हणतो, ती जर आपण अशा विशिष्ट अँगलमध्ये जर सूर्यप्रकाश किरणात धरली तर त्याच्यापासून आपल्याला या प्रकारे 7 वेगवेगळे रंग त्याच्यापासून मिळतात. मग येणारा जो प्रकाश किरण होता हा पांढऱ्या स्वरूपाचा होता. मग या प्रकाश किरणाचं वेगवेगळ्या रंगात विभक्तीकरण झाल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. मग प्रकाश विभक्त झाल्यानंतर मिळणाऱ्या वेगवेगळ्याचा रंगाचा क्रम जर बघितलं तर ताना, पिही, निपाजा या क्रमाने म्हणजे तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा असं आहे. आता प्रकाश हा विद्युत चुंबकीय प्रारण आहे, हे आधीच आपण अभ्यासलेलं आहे इयत्ता 9वी मध्ये. मग विद्युत प्रारणं असली तर त्यांची तरंग लांबी असणार आहे. म्हणजे तरंग लांबी हा प्रारणांचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. आपले डोळे ज्या प्रारणांना संवेदनशील आहेत त्या प्रकाशाची तरंग लांबी 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर एवढी आहे. या दरम्यान वेगवेगळ्या तरंग लांबीची प्रारणे आपल्याला वर लिहिलेल्या वेगवेगळ्या रंगात दिसतात. या तांबड्या किरणांची
तरंगलांबी सगळ्यात अधिक म्हणजे 700 नॅनोमीटर असते, तर जांभळ्या रंगाची सगळ्यात कमी म्हणजे 400 नॅनोमीटरच्या जवळ असते. आता साधारणपणे 1 नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ मीटर. निर्वात पोकळीत जर सर्व वारंवारतेच्या प्रकाश लहरींचे वेग सारखाच असतो, परंतु पदार्थ माध्यमात या प्रकाश लहरींचा वेग सारखाच असत नाही व त्या निरनिराळ्या वेगाने मार्गक्रमण करतात. त्यामुळे माध्यमाचा अपवर्तनांक वेगवेगळ्या रंगासाठी वेगवेगळा असतो. माध्यम बदललं की त्या रंगाचा प्रकाश किरणाचा अपवर्तनांक जो आहे तो वेगवेगळा असणार आहे. जरी पांढरा प्रकाश काचेसारख्या एकाच माध्यमावरती आपाती असेल तरीसुद्धा निरनिराळ्या रंगाच्या प्रकाशासाठी अपवर्तन कोणाचे माप निरनिराळे असणार आहे. म्हणूनच सूर्यापासून येणारा पांढरा प्रकाशसुद्धा जेव्हा हवेतून कोणत्याही अपवर्तनी माध्यमात आपातन करतो म्हणजे शिरतो, तेव्हा तो 7 रंगांच्या वर्णपंक्तीच्या स्वरूपात निर्गत होतो म्हणजे बाहेर पडतो. थोडक्यात पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचे अपस्करण म्हणतात. म्हणजेच पदार्थ जर पांढऱ्या पदार्थावरून येणारे जे प्रकाश किरण आहेत त्याचा मूळ रंग आपल्याला पांढरा दिसतो, पण त्या रंगाचं आपाती आल्यानंतर त्याचं पृथक्करण होतं म्हणजे वेगवेगळ्या रंगामध्ये तो विभागला जातो. या क्रियेला प्रकाशाचं अपस्करण म्हटलं जातं. सर आयझॅक न्यूटन यांनी सर्वप्रथम सूर्यप्रकाशापासून वर्णपंक्ती मिळवण्यासाठी काचेच्या लोलकाचा म्हणजे प्रिझमचा उपयोग केला. हा त्रिकोणाकृती असतो, त्याला आपण काचेचा लोलक किंवा प्रिझम म्हणतो. जेव्हा शुभ्र प्रकाश लोलकावरती आपाती असतो तेव्हा वेगवेगळ्या कोनातून रंग वेगवेगळ्या कोनातून वळतात हे आपल्याला पाहता येतं. या 7 रंगापैकी लाल रंग सर्वात कमी वळतो तर जांभळा रंग सर्वात अधिक वळतो. त्यामुळे प्रत्येक रंगाचे किरण वेगवेगळ्या मार्गाने बाहेर पडतात आणि विभक्त होतात. अशा रीतीने आकृती 6.8 मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला 7 रंग मिळण्याची वर्णपंक्ती आपल्याला मिळते. म्हणजेच जर विचार केला तर इथं सर्वात जास्त तरंगलांबी असलेला लाल रंग आहे. त्याची तरंगलांबी 700 नॅनोमीटर असल्यामुळे तो कमी त्याचं अपवर्तन होतं आणि जांभळ्या रंगाची सर्वात जास्त असल्यामुळे त्याचं अपवर्तन जास्त होतं. आता इथं एक प्रश्न आहे की धोक्याचा संकेत दर्शवण्यासाठी म्हणजेच जे टॉवर असतात, मोबाईल टॉवर असतील किंवा इतर समुद्रामध्ये असलेले दीपस्तंभ असतील, त्या ठिकाणी लाल रंगाचाच वापर का करतात याचं कारण इथं दर्शवलेलं आहे की लाल रंग जो आहे त्याची तरंगलांबी 700 नॅनोमीटर असल्यामुळे तो दूरपर्यंत जाऊ शकतो. त्याची तरंगलांबी जास्त असल्यामुळे त्याचं अपवर्तन जे आहे ते कमी प्रमाणात होतं. तो कमी प्रमाणात वळतो म्हणजे दूरपर्यंत आपल्याला जर एखादं धोक्याचा संदेश पाठवायचा असेल किंवा दाखवायचं असेल, धोका दर्शवायचा असेल तर त्याच्यासाठी लालच रंग का वापरतात त्याचं कारण हे आहे. त्यानंतरचा भाग आहे आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन. आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन. जेव्हा प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात मार्गक्रमण करतो तेव्हा त्याचे आंशिक रूपात परावर्तन होते. म्हणजेच परावर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रकाशाचा काही भाग पहिल्या माध्यमात परततो. यास आंशिक परावर्तन असे म्हणतात. म्हणजे प्रकाश किरण जेव्हा एका माध्यमातनं घन माध्यमातनं विरल माध्यमामध्ये जात असेल, घनमधून विरलमध्ये, तर त्यावेळी त्याचे आंशिक रूपात परावर्तन होते. म्हणजेच जर विचार केला तर परावर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रकाशाचा काही भाग पहिल्या माध्यमात परत फिरतो. यास आंशिक परावर्तन असे म्हणतात. आता प्रकाशाच्या उरलेल्या भागाचे अपवर्तन होतं. म्हणजे जो प्रकाश किरण जेवढा मागे फिरला त्याच्यातनं उरलेला जो आहे तेवढ्याचं फक्त अपवर्तन होणार आहे, बाकीच्याचं परावर्तन होतं. तर ह्यात
प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात जात असल्याने तो स्तंभिकेपासून दूर जात असतो. अर्थात आपत्ती कोन I हा अपवर्तन कोन R हून कमी असणार आहे. हे आपल्याला आकृती 6.9 मध्ये दाखवलेलं आहे. तर जर आपण I चे परिमाण वाढवत गेलो तर स्नेलच्या नियमाप्रमाणे R चे परिमाण पण वाढत जाईल. I चं जे माप आहे ते वाढवत नेलं तर R चं सुद्धा माप वाढत जाणार आहे आणि त्याचं कारण आहे अपवर्तनांक स्थिर असतो. आता I च्या एका विशिष्ट मूल्यासाठी R चे मूल्य 90 होते. त्या विशिष्ट मूल्यास क्रांतिक कोन असं म्हटलं जातं. त्यापेक्षा अधिक आपत्ती कोन असलेल्या किरणांसाठी R चे मूल्य 90 पेक्षा अधिक होते व ते किरण घन माध्यमात परत येतात. अशा स्थितीत सर्वच प्रकाशाचे परावर्तन होते. या प्रक्रियेस पूर्ण आंतरिक परावर्तन म्हटलं जातं आणि हे आकृतीच्या उजव्या बाजूस दाखवलेले आहे. क्रांतिक कोनाचे मूल्य आपण पुढील सूत्राने काढू शकतो. आधी आपण क्रांतिक कोन कसा तयार होतो ते जाणून घेऊया. समजा हे पाणी हे घन माध्यम आहे. हे जे आहे हे घन माध्यम आहे आणि हे जे आहे हवा आहे हे सगळं विरल माध्यम आहे. आणि हा इथं प्रकाश स्रोत आहे जो पाण्यात आहे. त्याच्यातनं जर आपण लंब स्वरूपात म्हणजे सरळ वरच्या दिशेने प्रकाश किरण सोडला तर काही प्रकाश किरण त्या पाण्याच्या पृष्ठभागावरनं मागे येईल तर काही प्रकाश किरण सरळ पुढे जाईल. अजिबात त्याचं अपवर्तन होणार नाही कारण तो तिथं असलेल्या माध्यमाला लंब स्वरूपात आहे. आता याच्या आधी आपण आपातन कोन, निर्गत कोन या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे R जो आहे साइन I हा आपातन कोन आहे, साइन R हा रेफ्रॅक्टिव्ह अँगल म्हणजे त्याला अपवर्तन कोन म्हटलं जातो. आता साइन I हा आणि कमी असणार आहे साइन R पेक्षा कारण घन माध्यमातून विरलमध्ये जातोय. याच्यामुळे जर समजा प्रकाश स्रोत या ठिकाणी आला, इथनं त्याचं घेतलं विचार केला तर साइन I हा लहान असेल आणि साइन R त्याच्यापेक्षा मोठा असणार आहे. कारण इथं जर विचार घेतला तर I/R साइन I/साइन R हा स्थिरांक आहे, हा बदलत नाही. त्या नियमानुसार जर आपण पुढे अजून नेलं म्हणजे एकाच प्रकाश किरणापासून थोडक्यात आपण बॅटरी पेटवली तर काही प्रकाश किरण सरळ जातात पण इतरही बाजूला प्रकाश पडलेला आपल्याला दिसतो. म्हणजे काही किरण तिरकसही जातात. त्या नियमानुसार इथं आयचं माप आता वाढत जाणार आहे. साइन I म्हणजे आपातन कोन जो आहे त्याचं माप वाढलं की साहजिकच परावर्तन कोनसुद्धा वाढत जातो. मग अशी वेळ एकदा येते की जो आपातन कोन आहे हा I आहे याचं माप एवढं होतं की त्यावेळी जो पाणी म्हणजे घन माध्यम आणि विरल माध्यम ह्या दोघांमधनं जाणारी जी रेषा आहे त्या माध्यमाच्या रेषेतनंच तो सरळ आडवा निघून जातो. म्हणजे या स्तंभिकेला इथं 90 अंशाचा कोन तयार झालेला आपल्याला दिसतो आणि ह्या कोनाला आपण क्रांतिक कोन असं म्हणणार. आता अजूनही जर आपण ते आपातन कोनाचं माप वाढवत नेलं तर मात्र याच्या पुढे होणाऱ्या सर्व आपातन कोनामुळे तिथं त्या प्रकाश किरणाचं पूर्णतः आंतरिक परावर्तन झालेलं दिसतं. कारण अपवर्तन कोन जो आहे त्याचं माप वाढत जाणार आहे कारण साइन I/साइन R हे गुणोत्तर स्थिरच असतं. याला म्हणायचं पूर्ण आंतरिक परावर्तन. आता हे काढण्यासाठी आपल्याला क्रांतिक कोनाचे मूल्य आपण काढण्यासाठी एक सूत्र आहे. ते सूत्र म्हणजे दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भातील पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक बरोबर साइन I/साइन R. म्हणजेच पूर्ण आंतरिक परावर्तनासाठी क्रांतिक कोन I आणि R बरोबर 90 अंश. म्हणून आपल्याला काय मिळतं तर दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भातील पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक बरोबर साइन I/साइन 90. आता
बरोबर साईन आय, कारण साईन 90ची किंमत आहे 1. त्रिकोणमिती या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत. साईन 90ची किंमत 1 येते, म्हणून 1ने कोणत्याही संख्येला गुणलं किंवा भागलं असता उत्तर जी वरची संख्या आहे तीच मिळते. म्हणून दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भातील पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक बरोबर साईन आयच, तो तेवढाच राहणार आहे, तो बदलणार नाही. इंद्रधनुष्य ही निसर्गातील सुंदर घटना असून ती विविध नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे. म्हणजे इंद्रधनुष्य तयार होण्यासाठी वेगवेगळ्या नैसर्गिक घटना घडून येणं आवश्यक आहे. इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या तीनही घटनांचा एकत्रित परिणाम आहे. म्हणजेच इंद्रधनुष्य तयार होण्यासाठी पहिलं प्रकाशाचं अपस्करण होणं आवश्यक आहे. त्यानंतर अपस्करण झाल्यानंतर त्या प्रकाश किरणाचं अपवर्तन होणं आवश्यक आहे आणि त्यानंतर आंतरिक परावर्तन होणं सुद्धा गरजेचं आहे. त्या तीनही गोष्टी जेव्हा एकाच वेळी घडून येतात त्यावेळी इंद्रधनुष्याची निर्मिती आपल्याला झालेली पाहता येते. प्रामुख्याने पाऊस पडून गेल्यानंतर आकाशात इंद्रधनुष्य दिसते. आता हे इंद्रधनुष्य का पावसातच का दिसत असेल, तर पाण्याचे अगदी लहान लहान थेंब छोट्या लोलकाप्रमाणे कार्य करतात. म्हणजे प्रिझमप्रमाणे तिथं ते कार्य करतात. आता हवेमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त कधी असणार, तर पावसाच्या दिवसात. म्हणून पावसाच्या दिवसात आपल्याला इंद्रधनुष्य पाहता येतात. जेव्हा वातावरणातील पाण्याच्या लहान थेंबामध्ये प्रकाशकिरण प्रवेश करतो तेव्हा पाण्याचे थेंब सूर्यप्रकाशाचे अपवर्तन व अपस्करण घडवून आणतात. कारण विरल माध्यमातनं घन माध्यमातनं म्हणजे हवा या माध्यमातनं पाणी या माध्यमामध्ये प्रकाशकिरण जेव्हा घुसतो सूर्यापासून येणारा, तेव्हा तिथं त्या प्रकाशकिरणाचं अपवर्तन आणि अपस्करण या दोन्ही क्रिया घडून येतात आणि नंतर त्या थेंबाच्या आतमध्ये आंतरिक परावर्तन होतं. त्या पाण्याच्या थेंबाच्या आतमध्ये आंतरिक परावर्तन होतं आणि शेवटी थेंबाबाहेर येताना आकृती 6.10 मध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचे पुन्हा अपवर्तन होते. या सर्व नैसर्गिक घटनांचा एकत्रित परिणाम सतरंगी इंद्रधनुष्याच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे हे आपण बघूया, प्रकाशकिरण हा पिवळ्या स्वरूपाचा किंवा पांढऱ्या स्वरूपाचा आहे, तो येतोय. तो आल्यानंतर त्याचं पहिलं अपस्करण झालेलं दिसतंय. हा तांबडा आहे आणि इथं जांभळा आहे. हे दोन ह्याच्यामध्ये इतर रंगसुद्धा आहेत, ताना पिही निपाजा. आणि हे झालं पहिलं त्यांचं इथं अपस्करण झालं. त्यानंतर अपवर्तनसुद्धा झालेलं दिसतंय आपल्याला. इथं त्यांची दिशा बदलली बघा. येणारी दिशा अशी होती सरळ, ते थोडेसे बेंड झालेत. अपवर्तन आणि अपस्करण झालं. त्यानंतर या बिंदूमध्येच तेच पुन्हा मागे फिरलेत. याला म्हणायचं आंतरिक परावर्तन झालं. आणि पुन्हा बाहेर पडतेवेळी त्या प्रकाशकिरणांचं पुन्हा एकदा अपवर्तन होणार आहे. या क्रियामुळे आपल्याला इंद्रधनुष्य तयार झालेला दिसतो.